मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट. गती उतारा सुरू. परिच्छेद. पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे अध्यक्ष जयवर्धन यांच्यात जो करार झाला व त्यामुळे श्रीलंकेतील नरसंहार संपुष्टात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे समजण्यास हरकत नाही. या कराराला लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इल्माचा सुरुवातीला विरोध होता. तामिळींच्या प्रमुख संघटनेचा विरोध असताना हा करार घडवून आणण्यात वास्तविक काहीच स्वारस्य नव्हते. पण या संघटनेचे नेते व्ही प्रभाकरन यांनी अखेर या कराराविषयी अनुकूलता दर्शविली. भारतीय मुत्सद्देगिरीचा हा एक प्रकारे विजयच म्हणावा लागेल. हा करार झाल्यानंतर 24 तासांच्या आत शस्त्रसंधी घडवून आणण्याचे उभय पक्षांनी मान्य केले आहे. ही मान्यता चिरस्थायी ठरावी अशीच कुणीही अपेक्षा करील. श्रीलंकेतील तामिळींच्या प्रश्नाबाबत रशिया व अमेरिका यांची भूमिका परस्पर विरोधी असल्यामुळेच ह्या प्रश्नाला जागतिक स्वरूप प्राप्त झाले होते. तामिळ बंडखोर हे मार्क्सवादी असल्याचा व त्यामुळे ते रशियनांना अनुकूल असल्याचा अमेरिकेचा ग्रह असल्याने तसेच श्रीलंकेचे लष्करीदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेऊन या भागावर आपला प्रभाव असावा असे अमेरिकेला वाटत होते व त्यामुळे तामिळींच्या वांशिक प्रश्नाला अमेरिकेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. एवढेच नव्हे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तेथे नरसंहार होऊनही त्याकडे लक्ष द्यावेसे कुणाला वाटत नव्हते. मानवी हक्काच्या जपणुकीविषयी जागरूक असणारी पाश्चात्य राष्ट्रे श्रीलंकेत मानवी हक्कांच्या चिंधड्या होत असतानाही गप्प बसून होती. यावरून कोणत्याही राष्ट्राची धोरणे ही स्वतःच्या हितसंबंधाची जपणूक करीत असतात हे स्पष्ट होते. मग भारतानेही आपल्या हितसंबंधाची जपणूक का करू नये असा प्रश्न निर्माण होतो. भारतातील तामिळींना श्रीलंकेतील तामिळींविषयी सहानुभूती वाटणे स्वाभाविक आहे. तसेच तेथील तामिळींनी स्वतःच्या हक्काविषयी लढा चालविला असताना भारताला त्याकडे मूकपणे बघून चालणार नाही ही गोष्ट श्रीलंकेचे सरकारही जाणून आहे. श्रीलंकेच्या सैन्याने जपानवर बॉम्बफेक केल्यामुळे तेथील निरपराध तामिळींची जीवने उद्ध्वस्त झाली. त्यांची उपासमार होऊ लागली. श्रीलंकेतील नरसंहारांकडे सारे जग डोळ्यावर कातडे ओढून पाहत होते पण त्याविषयी कुणी नकाराश्रूही ढाळायला पुढे आले नाही. मीरतमधील जातीय दंगलीचे बळी ठरलेल्या मुस्लिमांविषयी पाकिस्तानला कळवळा वाटतो पण हजारोंच्या संख्येत श्रीलंकेत माणसे मारली जातात त्याचे त्यांना दुःखही होत नाही. ही संधिसाधू राजकारणाची परिसीमाच म्हणावी लागेल. पण इतर राष्ट्रांनी जी भूमिका घेतली ती भारताला घेता येत नाही कारण या राष्ट्रांशी असलेले संबंध हे पिढ्यांपासून चालत आलेले संबंध आहेत. बांगलादेशातून जेव्हा लाखो लोक निर्वासित बनून भारतात आले तेव्हा भारताने आपल्या सीमा बंद करून स्वतःला त्यात गुंतवून घेण्याचे टाळले असते तरी भारतावर कुणी ठपका ठेवला नसता. पण भारताने आपल्या सीमा मोकळ्या करून त्या निर्वासितांची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या पोषणाचा भार अंगावर घेताना स्वतःची आर्थिक घडी विस्कटून जाईल याचाही विचार केला नाही. स्टॉप.